नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिस्टोग्राम बघतोय विथ अनइक्वल क्लास विड्थ. ह्याला आपण म्हणतो क्लास. 1000 ते 2000, 2000 ते 2500, 2500 ते 3500, 3500 ते 5000. दिस इज क्लास. याच्यातला फरक म्हणजे क्लास विड्थ किंवा त्याला क्लास साईज असं पण म्हणतात. म्हणजे 2000 वजा 1000 म्हणजे 1000. म्हणून या क्लासची क्लास विड्थ, क्लास साईज झाली 1000. 2500 वजा 2000 म्हणजे 500. या क्लासची साईज झाली 500. 2500 वजा 3500 यांची वजाबाकी केली तर 1000 येते. या क्लासची विड्थ झाली 1000. 5000 वजा 3500 म्हणजे 1500. या क्लासची विड्थ झाली 1500. म्हणजे इथं 1000, इथं 500, इथं परत 1000, इथं 1500. क्लास विड्थ सारखी नाही. हा टाईप आपण बघतो. अशा याचा हिस्टोग्राम कसा काढायचा, त्यामुळे नीट समजून घ्या. पहिल्यांदा क्लासकडे बघायचं. क्लास विड्थ जर समान नसेल तर त्याला मी आत्ता दाखवतो त्या पद्धतीने सोडवायचं असतं. चला, ड्रॉ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग इन्कम डिस्ट्रीब्युशन. हे मंथली इन्कम आहे. 1000 ते 2000, 2000 ते 2500, 2500 ते 3500 आणि 3500 ते 5000. फ्रिक्वेन्सी म्हणजे 1000 ते 2000 किती जणांना आहे? 120. 2000 ते 2500 किती जणांना पगार आहे? तर तो 125 जणांचा आहे. 2500 ते 3500 180 जणांचं इन्कम आहे. आणि 3500 ते 5000 150 जणांचं इन्कम आहे. हा असं तक्ता आपल्याला सांगतो आणि याचा आपल्याला काढायचा हिस्टोग्राम. म्हणून आपण कसं लिहिलं बघा. इन अबाउ टेबल वी ऑब्झर्व दॅट. या टेबलमध्ये आम्हाला काय आढळतं? वी हॅव टू फाइंड ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी फॉर ईच क्लास. वी नो दॅट मिनिमम क्लास विड्थ इज 500. जेव्हा क्लास विड्थ समान नसते, मगाशी मी तुम्हाला दाखवले याची क्लास विड्थ समान नाही, तेव्हा ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी बनवावी लागते. म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी असते ही बदलावी लागते आणि ॲडजस्ट करून नवीन फ्रिक्वेन्सी बनवावी लागते, कारण क्लास विड्थ सेम नाही. मी इथं लिहिलं की मिनिमम क्लास विड्थ किती आहे? इथं आहे किती? 500. कारण आम्हाला आता पहिल्यांदा तक्ता बनवायचा आहे आणि त्या तक्त्यामध्ये आपण ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी बनवणार आहोत. हा तक्ता बघ. मंथली इन्कम 1000 ते 2000, त्यांची फ्रिक्वेन्सी 120. हे तक्त्याचं दिलं आहे बरं का. मग ह्यांची क्लास विड्थ आपण काढली. क्लास विड्थ याचा अर्थ यांची वजाबाकी असते, तुला माहिती आहे. ती क्लास विड्थ झाली या क्लासची 1000. मग 2000 ते 2500 हा दुसरा क्लास आहे. त्याची फ्रिक्वेन्सी 125 दिली तक्त्यामध्ये. यांची वजाबाकी जर केली तर ती 500 येते, ज्याला आपण क्लास विड्थ असं म्हणणार. मग 2500 ते 3500 फ्रिक्वेन्सी दिली 180 आणि यांच्यातला फरक आहे 1000चा, म्हणजे या क्लासचा क्लास विड्थ आहे 1000. आणि 3500 ते 5000 यांची फ्रिक्वेन्सी दिली 150, वजाबाकी केली 1500 येते, म्हणजे या क्लासची क्लास विड्थ आहे 1500. आता ही फ्रिक्वेन्सी आम्हाला नको आहे. आम्हाला ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी पाहिजे. म्हणजे हे जे क्लास वेगवेगळे आहेत ना, क्लास विड्थ वेगवेगळी आहे, मग त्या हिशोबाने आम्हाला हिस्टोग्राम काढताना अडचणी येऊ नये म्हणून हे जे आहेत क्लास ह्याला ॲडजस्ट होईल अशी फ्रिक्वेन्सी आम्हाला बनवावी लागते. म्हणजे ही चालणार नाही. मग आता ही ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी आपण बनवली कशी ते एकदा बघून घेऊया. हे बघ, ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी काढण्याचा फॉर्म्युला आहे मिनिमम क्लास विड्थ अपॉन क्लास विड्थ इंटू फ्रिक्वेन्सी. मिनिमम क्लास विड्थ तुला माहिती आहे 500, म्हणजे सगळीकडे 500च राहणार. आता क्लास विड्थ आपण मगाशी तक्ता जो पाहिला त्या तक्त्यामध्ये प्रत्येक क्लासची क्लास विड्थ पाहिली आणि त्याची फ्रिक्वेन्सी पण आपल्याला दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर क्लास 1000 to 2000
मिनिमम फ्रिक्वेन्सी 500. या क्लासची क्लास विड्थ 1000 आपण लिहिली होती आणि या क्लासची फ्रिक्वेन्सी 120 लिहिली होती. म्हणून हे 2 शून्य कट, 5 2 10 आणि बे ने याला भागलं, 60चा भाग झाला. म्हणजे या क्लाससाठी 120 फ्रिक्वेन्सी होती, पण ती आपण ॲडजस्ट केली आणि ती 60 झाली. कशी केली तू बघ. हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेव. या फॉर्म्युल्यात किमती भरल्या. मिनिमम क्लास विड्थ जी असते ती एकदा आपण भरत असतो, ती परत बदलत नाही. ही मात्र बदलते, ही मात्र बदलते. सेकंड क्लास जो आहे आपला तो 2000 ते 2500. मग मिनिमम क्लास विड्थ 500 आहे. या क्लासची क्लास विड्थ आपण तक्त्यामध्ये लिहिली होती, ही होती 500 आणि याची फ्रिक्वेन्सी होती 125. 500 आपण 500 कट म्हणजे 125 जसाच्या तसा. मग क्लास आहे पुढचा 2500 ते 3500. या क्लासमध्ये मिनिमम क्लास विड्थ तर 500 राहणार, ह्याची विड्थ आहे 1000 आणि या क्लासची फ्रिक्वेन्सी तक्त्यामध्ये आपल्याला 180 दिली होती. म्हणून हे 2 शून्य कट केले, हा शून्य कट केला आणि 18 5 90 लिहिलं. म्हणजे या क्लासची फ्रिक्वेन्सी बदलून आता ती 90 झाली. 180च्या ऐवजी 90 झाली. अँड सिमिलरली फॉर क्लास 3500 ते 5000, 500 यांच्यामधला क्लास विड्थ आहे 1500 आणि या क्लासची फ्रिक्वेन्सी 150 आहे. हे 2 शून्य कट केले, हा भागाकार केला, शेवटी 50 येतो. आणि अशा रीतीनं आपण हे ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी बनवून घेतल्या. आता या 60 125 90 आणि 50 या ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सीचा उपयोग करून आपण हिस्टोग्राम काढणार आहोत. हिस्टोग्राम काढत असताना आपण एक्स ॲक्सिसवर क्लास इंटरवल्स दाखवत असतो. हे जे क्लास इंटरवल 1000 ते 2000, 2000 ते 2500 असं जे होतं ते या इथं असणार. आपण एक सुटेबल स्केल त्यासाठी घेणार, म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 500 असं घेऊन आपण दर 500च्या अंतराने ह्या क्लास बाउंड्रीत लिहिल्या. हा 500, त्यानंतर 1000, 1500, 2000, 2500, 3000, 3500, 4000, 4500, 5000 असं आपण लिहिलं. आपल्याला हायेस्ट आहे 5000 म्हणून आपण 500पासून सुरुवात केली. प्रत्येक सेंटीमीटरला 500. आपण स्केल लिहिताना पण तसं लिहिलं, अलॉंग एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 रुपीज. हे आपण रुपीजमध्ये असतं म्हणून इथं 500 रुपीज दाखवलं. 500 500 500 असं प्रत्येक एक्स ॲक्सिसला 500च्या फरकाने आपण आकडे दिलेले आहेत. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ही ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी लिहिलेली आहे बघ, लक्षात ठेव. आणि त्यासाठी आपण काय केलं, वाय ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी लिहित असतो आपण 10 20 30 40 50 असं फायनल 125पर्यंत आपल्याला जायचं आहे म्हणून आपण 30पर्यंत गेलो. 10 10च्या फरकाने 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120 130पर्यंत आपण फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसवर दाखवली. आता तुम्ही जर बघाल ना तर आपलं पहिलं जो क्लास होता तो होता 1000 to 2000. म्हणून 1000पासून आणि 2000पासून रेषा ओढायची. एक बॉक्स बनवायचा आपल्याला, रेक्टँगल बनवायचा आहे. तो 1000 ते 2000 या क्लासचा घ्यायचा. कारण हे बघा, पहिला 1000 ते 2000 हे एक्स ॲक्सिसवर असतात आणि त्याची ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी म्हणजे वाय ॲक्सिसवर आपल्याला 60 शोधायचा आहे. म्हणजे 1000 ते 2000साठी 60 उंचीचा रेक्टँगल काढायचा आहे. तर अशा रीतीनं हे बघ, 1000 ते 2000 आणि याची उंची आपण ही 60 दिलेली आहे. हा पहिला बॉक्स आपण काढला. आता आपल्याला दुसरा जो क्लास दिलेला आहे तो आहे 2000 ते 2500. हा 1000 ते 2000 होता म्हणून 1000 ते 2000चा बॉक्स आपण काढला, एक रेक्टँगल काढला आणि त्या रेक्टँगलची हाईट आपण दिली 60, कारण ही ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी त्याची 60 होती. आता 2000 ते 2500
या क्लासची जर तू ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी बघशील तर ती किती आहे बघ. 2000 ते 2500 या क्लासची ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी 125 आहे. म्हणून 2000 ते 2500 हे आपण एक्स ॲक्सिसवर घेणार आणि 125 एवढी उंची वाय ॲक्सिसवर या रेक्टँगलला देणार. ती कशी देणार बघ. हा 2000 ते 2500 आणि या रेक्टँगलची उंची अशी 125 द्यायची. 120 आणि 130च्या मध्ये 125 ही उंची त्याची दिली. मग पुढचा क्लास आहे आपला 2500 ते 3500 आणि त्याची उंची आहे ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सीमध्ये 90. म्हणून हे बघी 90 इथून 2500 ते 3500 उंची 90 आणि फायनली 3500 ते 5000. म्हणून डायरेक्ट जो रेक्टँगल बनवायचा तो 3.5 पासून सुरू आणि 5000 पाशी दुसरी त्याची बाजू आणि त्याची हाईट आपल्याला द्यायची 50. ॲडजस्टेड फ्रिक्वेन्सी त्याची 50 आहे. अशा रीतीनं हा हिस्टोग्राम आपण काढलेला आहे आणि स्केल पण लिहिलं. एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 रुपीज आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%. हे रुपीज आहेत, हे पर्सन्स आहेत, हे तुला माहीत. असा आपण याचा हिस्टोग्राम काढला.